काय सांगाल पलाव पुलाबाबत? आता ठाकरे गटाने पोलिसांना पत्र दिलेले आहे की उद्घाटन करणाऱ्या काही राजकीय नेते आणि त्याचबरोबर ठेकेदारावरती गुन्हे दाखल करण्यात यावे. 4 तारखेला पलावा येथील पुलाचं आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून तो लोकांसाठी खुला करण्यात आला. खुला केल्यानंतर थोड्याच अवधीमध्ये तिथे बघितलं असतं की काही मोटरसायकली स्लिप झाल्या, म्हणून तो रोड स्वतः मी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तो रोड बंद केला की इथे डांबर असल्यामुळे गाड्या स्लिप होत आहेत, ऑइल आणि डांबर. मग ताबडतोब त्या डांबरावर स्टोन क्रेशरचा आपण थर त्या डांबरावरती देण्यात आला की जेणेकरून जो वरचा जो ऑइल आहे तो निघून जावा आणि तो रस्ता अतिशय सुंदर आणि लोकांना कुठल्या प्रकारचं स्लिप नव्हता, व्यवस्थित जाता यावं यासाठी तो त्याचे रोलर फिरून परत 6:30ला चालू करण्यात आला. पण त्याच्यावर स्टोन क्रेशर असल्यामुळे, म्हणजे दगडाचं जे क्रेशर आहे पावडर त्याच्यामुळे असल्यामुळे ते काही विरोधकांनी त्याची शूटिंग काढली, मग त्याचे खड्डे दिसायला लागले. पण तसं न असता तुम्ही जर बघितलं गेलं की 4 तारखेलाही गाड्या सुरक्षित चालू होत्या, 5 तारखेला पण गाड्या सुरक्षित चालू होत्या, 6 तारखेलाही सुरक्षित होत्या. आजही तुम्ही स्वतः पाहणी केली. माझी पत्रकारांना विनंती आहे, अतिशय चांगल्या प्रकारे पुलाचं काम झालेले आहे आणि तिथे कुठल्या प्रकारचा खड्डा नाही. मोटरसायकली येतात, 4 व्हीलर येतात, हेवी गाड्या तिथे जातात आणि मग त्या थराच्या मुला ते खड्ड्याचा तिथे फोटो दिसायला लागल्यामुळे विरोधकांना त्याच्यात हे म्हटलं की बाबा खड्डे पडले, तसं काही झालेलं नाहीत. अतिशय चांगला ब्रिज झालेला आहे आणि लोकांसाठी सुरळीत असा तो ब्रिज चालू झालेला आहे. तुम्ही बघितलं असेल 4 तारखेपासून जर त्या पलावा रोडची जर तुम्ही बघत असाल तर ट्रॅफिक झालेलीच नाही. पूल चालू झाल्यापासून रहदारी लोकांना अतिशय मोकळा रस्ता भेटलेला आहे आणि तिथे कुठल्या प्रकारची रहदारी झाली नाही, कारण लोकांसाठी करणारे हा शिवसेना पक्ष आहे, महायुतीचा पक्ष आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, हा महायुतीचं सरकार आहे. हा महायुतीचं सरकार लोकांना चांगलं काम देणारी ही महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळे आम्ही काम करत असतो. पण विरोधकांनी काय बोलत ते विरोधकांनी ठरवत असतं. आम्हाला फक्त विकासाच्या नावाने विरोधकांना उत्तर द्यायचं आहे. तुम्ही बघत असाल आमचे माननीय नेते सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब नेहमी म्हणत असतात की आम्ही विकासाच्या नावाने तुम्हाला उत्तर देऊ. कोण काय बोलतो काय नाही ह्याच्याकडे लक्ष न लावता जनमानसाचं काय काम आहे, लोकांचं काय काम आहे, हे कामाची पकड धरून आम्हाला लोकांना सेवा द्यायची आहे. पण आता त्यांनी गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना पत्र दिलेलं आहे की ठेकेदाराकडनं यांच्याकडनं NOC मिळाली नाही, त्याच्या अगोदर यांनी पूल कसं उद्घाटन केलं आणि याच राजकीय नेत्यांवरती गुन्हे दाखल करण्यात यावे. लक्षात घ्या, अनेक अशी कामं झालेली आहेत, सगळीकडे झालेली आहे. पत्री पूल तुम्ही बघत असाल, पत्री पुला पण अनेक व्हिडिओ झाले, अनेक गाणी रचले गेले. तेव्हाही विरोधक आमच्या नावाने बोंबाबोंब मारत होते. मानकुली ब्रिज असेल, मानकुली ब्रिजच्या नावाने लोक आमच्यावर खापर पडत होते. पण आम्ही नेहमी सतत सांगत असतो की आम्ही विकास करून देणारी लोक आहोत, विकास हाच आमचा मुद्दा असेल. विरोधक काय बोलतात याच्याकडे आमचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नसेल. आम्हाला फक्त विकास विकास हाच आम्हाला समोर दिसतोय आणि विकास काम धरून आम्हाला पुढे जायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिन्ही पक्ष महायुतीचे आहेत, आम्ही उद्घाटन करणार म्हणून घाईघाईने उद्घाटन केलं असा देखील आरोप आहे. याच्या अगोदरही याचं काम लवकर उद्घाटन व्हावं म्हणून मनसे आणि ठाकरे गट एकत्र आलेलं आणि आता उद्घाटन नंतर परत त्यांची टोन बदली झालेली आहे. आता तुम्हाला मी सांगू इच्छितो, विरोधक काय बोलतो ह्याच्यापेक्षा आम्हाला लोकांना काय द्यायचं याचं आमचं जास्त लक्ष आहे. आम्ही सर्व पदाधिकारी, आम्हाला एकच शिकवण आहे, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. बाळासाहेबांनी आम्हाला स्पष्ट विचार दिलेले आहेत की 80% समाजकारण आणि 20% राजकारण.
आणि मग त्याप्रमाणे आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे सतत लोकांच्या कामात असतात. फक्त काम, आम्हाला काम दाखवायचं आहे आणि त्या कामाच्या माध्यमातून आम्हाला पुढे जायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे विकास पुरुष ज्याला नाव आपण समोरला जातो तसेच श्रीकांतजी शिंदे साहेब, आम्हाला कामाच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर द्यायचं आहे. ते काय बोलतात, हे काय बोलतात, त्याच्याकडे आम्हाला बिलकुल लक्ष लावायचं नाही. आम्हाला फक्त विकास आणि विकास आणि विकासच याच्यावरच बोलायचं. तुम्ही भाजप पदाधिकाऱ्यांना कळवलं होतं का ते उद्घाटन करणार होतं? त्या दिवशी अचानक आम्ही सर्वजण जमलो आणि लोकांना त्याची सुविधा कशी मिळेल, कारण कसं ट्रॉफिक तो रस्ता रहदारीचा आहे, लोकांना आपण दिलं पाहिजे सुविधा. उद्घाटन असतील काय होते होत राहतील, पण होत राहतील ते, त्याच्यामुळे त्या दिवशी आम्ही ते खुलं करण्यात आलं.